कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा। काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात वंदे मातरमची 2 कडवी गाणार। 1937 ची काँग्रेसची भूमिका पुढे घेऊन जाण्याचा निर्णय। काँग्रेसने वंदे मातरमचे 2 तुकडे केले। काँग्रेसचा निर्णय देशविरोधी। त्यांच्याकडून लाखो शहीद जवानांचा अपमान। अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। मुंबईतील साठे महाविद्यालयाबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची। नोंदणी मोहीम राबवताना जागेवरून राडा। मुलींवर हात टाकाल तर मारणारच, अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा। पुण्यात राहुल गांधींचा शनिवारी छात्रौकी गुंज कार्यक्रम। महाराष्ट्र काँग्रेसकडून कार्यक्रमासाठी जोरदार वातावरण निर्मिती। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींचे भावी पंतप्रधान म्हणून बॅनर्स। काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी कार्यक्रमाला असतील। सरसकट तरुणांसोबत संवाद साधला असता तर बरं वाटलं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती फडणवीसांची टीका। नारायण राणे यांच्याकडून मानहानी प्रकरणात राऊतांपुढे तडजोडीचा प्रस्ताव। संजय राऊतांनी कोर्टाकडे वेळ मागितला। 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी। पालिकेकडून जलपर्णी मुक्त करत तलावाची स्वच्छता। मुख्यमंत्र्यांनी पालिकेचे मानले आभार। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाईला सुरुवात। दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आरटीओकडून तपासणी मोहीम। नोटिशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार। परभणीमध्ये 2000ची लाच घेताना बीएलओला अटक। मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। आरोपी रामेश्वर काळे विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।